बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मत्स्योद्योगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत। अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळते। आज केज न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला देशमुख कुटुंबातील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत। तर सकाळी 11 ते 11:30 वाजता केज न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे। कुठल्या कलमान्वये खटला चालवायला याबाबत सुनावणी दरम्यान न्यायालयांमध्ये चार्ज फ्रेम करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। या प्रकरणातील आरोपींना व्हीसी द्वारे हजर करण्यात येण्याची शक्यता आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। वृषाली, आपण पाहिलं की खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 3 महिने जे आहेत लोटलेले आहेत आणि गेल्या 3 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं तपास यंत्रणा असतील, पोलीस प्रशासन असतील, SIT असेल, CID असेल, यांनी ज्या पद्धतीनं हा सर्व तपास जो आहे तो अतिशय वेगाने करत या ठिकाणी काही दिवसांपूर्वी दोषारोप पत्र जे आहे ते या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल केलेलं होतं आणि त्यानंतर आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिली सुनावणी जी आहे ती केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये पार पडणार आहे आणि या संदर्भातच आज 11:30 वाजता साधारणपणे ह्या सुनावणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं की खरं तर वृषाली, संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केल्याचे जे काही फोटोग्राफ समोर आले त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आपल्याला पाहायला मिळालेली। आज या संपूर्ण हत्या प्रकरणातली पहिली सुनावणी जी आहे ती या ठिकाणी केज कोर्टामध्ये पार पडणार आहे। खरं तर आरोपींना VC द्वारे या ठिकाणी हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती येते। त्याचबरोबरीनं देशमुख कुटुंबीय जे आहे त्यातील धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, ते स्वतः केज कोर्टामध्ये हजर असतील आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं निर्घुण हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याला केवळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या प्रकरणी आज वाल्मिक कराड आणि त्याचे बाकीचे जे काही इतर साथीदार आहेत या सर्व आरोपींचे जबाब जे आहेत ते बंद लिफाफ्याद्वारे या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहेत। कारण आपण पाहिलं की दोषारोप पत्रामध्ये या आरोपींचे जबाब जे आहेत ते आलेले नव्हते, त्यामुळे एकंदरीतच आज त्यांचे जबाब देखील या ठिकाणी कोर्टासमोर हजर केले जातील बंद लिफाफ्याद्वारे। त्याचबरोबरीनं दुसरीकडे आरोपी वाल्मिक कराड जो आहे तो खंडणी प्रकरणी आपला जामीन अर्ज जो आहे तो देखील दाखल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच आजच्या पहिल्याच सुनावणीला जे आहे ते महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी पार पडणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपींचे जबाब नक्की काय आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आजच्या या संपूर्ण सुनावणी दरम्यान माहिती होऊ शकतं। बंद लिफाफ्याद्वारे हे त्यांचे जबाब जे आहेत ते आज सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पद्धतीने गेल्या 3 महिन्यांपासून हा विषय जो आहे तो महाराष्ट्राच्या पटलावरती होता त्याच्या आज पहिली सुनावणी या ठिकाणी पार पडते। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते या संपूर्ण आजच्या सुनावणीकडे असणार आहे आणि यामध्ये सरकारी वकिलांची देखील भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे आतापर्यंतच्या ह्या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि इथून पुढे देखील ती महत्त्वाची असणार आहे। आपण पाहिलं की खरं तर उज्ज्वल निकम यांना देखील सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे, त्याचबरोबर बाळासाहेब कोल्हे त्यांचे सहकारी असतील आणि हे सर्व भूमिका एकंदरीतच ह्या संपूर्ण प्रकरणाची जी काही पार्श्वभूमी आहे ती सगळी आज या कोर्टामध्ये मांडण्याला सुरुवात होईल आणि एकंदरीतच आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीनं होत राहिलेल्या आहेत या सर्वांचा आज सुनावणी जी आहे ती पहिली आहे।